कल्याण पूर्वेत नालेसफाई एका अल्पवयीन मुलाकडून करून घेत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. नालेसफाई करताना सफाई कामगारांच्या सुरक्षिततेसाठी दिले जाणारे साहित्य दिले गेले नाही. या घटनेची दखल केडीएमसी उपमहापौर राहुल दामले यांनी घेतली आहे. थोडेसे पैसे वाचवण्यासाठी ठेकेदाराकडून हे केले जात आहे. या प्रकरणात ठेकेदाराच्या विरोधात ठोस आणि कडक कारवाई करणार अशी माहिती उपमहापौर यांनी दिली आहे. या घटनेवरून केडीएमसी अधिकाऱ्यांच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. अधिकारी यांचे नालेसफाईच्या कामावर लक्ष आहे का? नालेसफाई कशी होते? त्याचबरोबर ती कोणाकडून केली जाते? हे पाहणे केडीएमसी अधिकाऱ्यांचे काम आहे. अशी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडून जे टेंडर्स निघतात, या सगळ्या गोष्टी होतात, त्याच्यात प्रामुख्याने या गोष्टीचा उल्लेख असतो, ज्या कायदेशीर बाबी पाळायला पाहिजे त्या कॉन्ट्रॅक्टरनी पाळायला पाहिजे असतात. पण दरवेळेला आपण बघतो की अशा चुकीच्या गोष्टी कॉन्ट्रॅक्टर लोक हे पैसे वाचवण्यासाठी करत असतात. हा जो व्हायरल होणारा व्हिडिओ आहे त्याची नक्कीच आम्ही दखल घेऊ आणि त्याच्यावर जी काही कारवाई करायची आहे कॉन्ट्रॅक्टरवर ती लवकरात लवकर आम्ही करू. राहुल कांबळे, जनशक्ती कल्याण.